नमस्कार. आज आपण बचत गटांबद्दल म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्सबद्दल मिळालेल्या माहितीवर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो. म्हणजे गट कसा तयार करायचा, त्याचे नियम काय, तो यशस्वी का होतो किंवा कधीकधी अयशस्वी का होतो आणि त्याचे फायदे काय आहेत. बरोबर. या सगळ्यावर आपण लक्ष देऊया. म्हणजे या माहितीतून काय महत्त्वाचं मिळतंय ते बघू. निश्चितच. ही माहिती बघितली की कळतं की बचत गट हे आर्थिक सक्षमीकरणासाठी किती महत्वाचे आहेत. पण त्यासाठी म्हणजे योग्य रचना आणि नियमांचं पालन करणं हे किती गरजेचे आहे हे पण स्पष्ट होतं. हो ना. म्हणजे शिस्त आणि विश्वास यांचा मेळ घालणं फार महत्वाचं ठरतं इथे. अगदी. तर मग सुरुवात करूया गट कसा स्थापन करायचा यापासून. दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात पहिलं म्हणजे बँकेत खातं उघडायला लागतं. हो. आणि त्यासाठी काही कागदपत्र लागतात. म्हणजे गटाचा ठराव लागतो, सभासदांची यादी, त्यांचे ओळख आणि पत्त्याचे पुरावे वगैरे. बरोबर. म्हणजे बँकेला समजतं की गट आहे, सदस्य कोण आहेत, त्यांची संमती आहे. आणि व्यवहार कोण पाहणार आहे हे पण कळतं. हो. ते ठरावात नमूद करावं लागतं. अध्यक्ष, सचिव कोण असेल ते. अच्छा. आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा नसेल तर सुरुवातीला नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन लागत नाही असंही यात म्हटलंय. हो, ते पण आहे. थोडक्यात सांगायचं तर बँकेला फक्त हे माहीत हवं की गट व्यवस्थित सुरू झालाय, सदस्य कोण आहेत आणि व्यवहार कोण सांभाळणार. ठरावात गटाचं नाव आणि पदाधिकाऱ्यांचा उल्लेख असतोच. ही प्रोसेस म्हणजे गटाच्या औपचारिक सुरुवातीसाठी महत्वाची आहे. आणि गटाची काही वैशिष्ट्ये पण सांगितलीत यात. म्हणजे कसं आहे, सदस्यत्व हे ऐच्छिक असावं. हो. एका कुटुंबातून शक्यतो एकच सदस्य घ्यावा आणि सदस्य जवळपास राहणारे असावेत, म्हणजे ओळख चांगली राहते. अगदी. यामुळे काय होतं की गटात एक एकोपा आणि विश्वास वाढायला मदत होते. हो ना. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नियम हे सर्वांनी मिळून बनवायचे आणि गरज लागली तर ते बदलता पण आले पाहिजेत. अच्छा. म्हणजे लवचिकता हवी. हो, लवचिकता. आणि यात असंही सुचवलं आहे की शक्यतो एकाच लिंगाचे सदस्य म्हणजे फक्त महिला किंवा फक्त पुरुष असतील तर संवाद साधायला सोपं जातं कधीकधी. ओके. पण सगळ्यात महत्वाचं काय तर निर्णय घेताना सगळ्यांना विचारात घ्यायला हवं. बरोबर. आता जरा नियमांबद्दल बोलू. बचत नियमित करायची म्हणजे आठवड्याला किंवा महिन्याला. पण सक्ती नसावी असं म्हटलंय. आणि रक्कम किती ठेवायची हे गटानेच ठरवायचं. हो, ते सगळे मिळून ठरवतात. बैठकीची वेळ, ठिकाण हे पण सोयीनुसार ठरवता येतं. पण काही नियम जरा कडक वाटले, जसं की सुरुवातीचे 3 महिने कर्ज व्यवहार टाळायचा. हो, ते महत्वाचं आहे. किंवा कर्जावर साधारण 2% प्रति महिना व्याज आकारायचं. मग याचा उद्देश काय असेल असं वाटतं? म्हणजे कसं आहे, सुरुवातीला गटात एकमेकांबद्दल विश्वास तयार व्हायला हवा, बचतीची सवय लागायला हवी म्हणून असेल. अच्छा. आणि 3 महिन्यानंतर कर्ज दिलं तर गटाकडे थोडी रक्कम पण जमा झालेली असते. हो, हे बरोबर आहे. आणि व्याज दर आणि हप्ते मिळून ठरवल्यामुळे काय होतं, गटाची आर्थिक शिस्त टिकून राहते. वेळेवर हप्ते नाही भरले तर दंड आकारण्याची तरतूद पण याच शिस्तीसाठी आहे. आणि काही नियम तर गटाच्या आतल्या गोष्टी बाहेर जाऊ नयेत यासाठी आहेत. हो हो. जसं की बैठकीतली चर्चा बाहेर करायची नाही किंवा गटाबाहेरच्या लोकांना कर्ज द्यायचं नाही. हे कशासाठी? म्हणजे विश्वास टिकवण्यासाठी. अगदी. गटाची सुरक्षितता आणि सदस्यांमधला विश्वास टिकवण्यासाठी हे नियम अत्यंत महत्वाचे आहेत. आणि याचबरोबर आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी नोंदी ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. कोणत्या नोंदी? म्हणजे खाता वही, ज्यात प्रत्येक सदस्याच्या व्यवहारांची नोंद असते. मग कर्ज अर्ज आणि मंजुरीची वही. ओके. जमा खर्च पुस्तक, बैठकीची नोंद वही, जिथे सभेतले निर्णय आणि हजर सदस्यांच्या सह्या असतात. आणि प्रत्येक सदस्याला स्वतःचं पासबुक पण मिळतं. अच्छा. म्हणजे प्रत्येकाला आपापले व्यवहार कळतात. हो. आणि याच नोंदींमध्ये दर अहवाल म्हणून एक उल्लेख आहे. तो गटाच्या सुरुवातीपासूनच्या आर्थिक स्थितीचा आढावा देतो. ओके. म्हणजे गटाची प्रगती कळते त्याने. या सगळ्यामुळे गटात काय चाललंय हे सर्वांना स्पष्ट दिसतं. बरोबर ना? अगदी बरोबर. पारदर्शकता राहते. पण इतके सगळे नियम असून सुद्धा गट अयशस्वी का होतात यावर पण माहिती आहे इथे. हो, त्याची पण कारणं दिली आहेत. हिशोबात गडबड होणं, बचत नियमित नसणं, दंड न भरणं, ओळखीच्या लोकांना झुकतं माप देणं, एकमेकांवर विश्वास नसणं, बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप, गटातल्या एखाद्याची दादागिरी. हो, अंतर्गत मतभेद किंवा बाहेरचे वाद गटात आणणे ही पण कारणं आहेत. आणि सामूहिक जबाबदारी टाळणं.
म्हणजे नियम फक्त असून चालत नाहीत, ते पाळण्याची वृत्ती आणि विश्वास पण महत्वाचं. अगदी बरोबर बोललात. ही कारणं दाखवतात की गटाचं सामाजिक आणि आर्थिक दोन्ही आरोग्य महत्वाचं आहे. म्हणूनच यशस्वी गटाचे फायदेही मोठे आहेत. हो ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बचतीची सवय लागते. पैसे सुरक्षित राहतात. आणि गरजेच्या वेळी कर्ज मिळतं. विशेषतः अशा लोकांना ज्यांना बँक्स सहज कर्ज देत नाहीत. म्हणजे सावकारी पाशातून सुटका होऊ शकते. हो. आणि सरकारी योजनांची माहिती मिळून त्याचा फायदाही घेता येतो. तर थोडक्यात काय, बचत गट हे आर्थिक स्वातंत्र्याचं आणि सामाजिक एकतेचं एक चांगलं साधन आहे. पण ह्याचं यश हे नियमांचं पालन आणि सदस्यांमधल्या विश्वासावर अवलंबून आहे. आणि हो, याच माहितीत गटांमार्फत करता येणाऱ्या उद्योगांचा पण उल्लेख आहे, पण तो एक वेगळा विषय होईल बोलायला. हो, तो मोठा विषय आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? या माहितीनुसार गटाच्या आर्थिक स्थिरतेसाठी काहीसे कडक नियम आवश्यक आहेत, हे तर खरंय. हो. पण त्याच वेळी गटाला एकत्र ठेवणारा जो सामाजिक सलोखा असतो, तो आपलेपणा असतो, तो पण जपायला हवा. मग या दोन्ही गोष्टींमध्ये, म्हणजे ते कठोर नियम आणि हे मानवी संबंध, यात समतोल कसा साधायचा? मला वाटतं हा समतोल साधणं हेच गटाच्या दीर्घकालीन यशाचं खरं आव्हान असू शकतं.